पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात उतावळी आदर्श विद्यालयात शिकणारा 11 वर्षीय मयंक विष्णू कोरा हा मुलगा रोज 4 किलोमीटर जंगलातील पायवाटेने शाळेत जातो। 18 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर तो पडवीपाडा वस्तीकडे परतत असताना झाडीत दडलेल्या बिबट्याने मागून झडप घातली। बिबट्याचे पुढचे पाय मयंकच्या पाठीवरील दप्तरावर पडल्याने पाठ वाचली, पण हातावर गंभीर जखमा झाल्या। बिबट्याच्या नखामुळे हात सोलले गेले, त्याला अनेक टाके देखील पडले, तरीही मयंक घाबरला नाही। तो जोरात ओरडला, त्यामुळे सोबतच्या मुलांनी दगडांनी बिबट्यावर हल्ला केला। मुलांच्या आरडाओरडा व दगडांच्या माऱ्याने बिबट्या घाबरून जंगलात पळाला। घटनेची बातमी कळताच गुराखी आणि ग्रामस्थ धावले, त्यामुळे मयंकला तत्काळ विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे। या भागात सतत बिबटे दिसत असल्याने भीतीचे वातावरण आहे। ग्रामस्थांनी वन विभागाकडे त्वरित पिंजरा लावण्याची मागणी केली असून पुढे मुलांना जंगलातून एकटे पाठवले जाणार नाही असे ठरवले।